तुम्हाला माहिती आहे का, कोबीच्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असतात. मोठ्या प्रमाणात सगळ्याच्या आरोग्यासाठी अगदी गरजेचे आहे आणि कोबीची भाजी जर तुम्ही घरामध्ये बनवली तर ती फारशी आवडीने खाल्ली जात नाही. अशीही वेगळ्या पद्धतीत कोबीची कुरकुरीत भजी करून तरी पहा. अजिबात कोणाला कळणारसुद्धा नाही ही कोबीची भाजी आहे की कांद्याची भजी आहे. तर रेसिपी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बाजारातून परवा अख्खा कोबी घेऊन आलेली होती. तर अर्धा कोबी मी डाळ कोबी म्हणून डब्यासाठी केला आणि अर्धा कोबी उरला. तर मग आता काय करायचं? मग असा विचार केला, आज मस्त कुरकुरीत कोबीची भजी होऊन जाऊ द्या. मग काय केलं, घेतली सुरी आणि पटकन अशी उभी पातळ छान आपण अशी कोबी चिरून घेतलेली आहे. इथे आपण 2 लहान आकाराचे, मोठा असेल तर एकच घ्या. उभा पातळ कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. सोबतच इथे आपण एक अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. सोबतच अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे इथे आपण तिखट घेतलेला आहे. अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेणार आहोत. सोबतच अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. खलबत्त्यावरच आपण इथे 10 लसणाच्या आणि आलं असं छान ठेचून घेतलेलं आहे. इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. सुरुवातीला ही सगळे मसाले कांदा असेल असा छान चोळून घेणार आहोत. म्हणजेच कोबीला कांद्याला सगळे मसाले सगळे फ्लेवर छान लागून जातात आणि कोबीमध्ये आणि कांद्यामध्ये स्वतःचं पाणी असतं. असं छान चोळून घेतल्यामुळे ते सगळं रिलीज होतं आणि याला पाणी सुटतं आणि यामध्ये आपल्याला पीठ भिजवून ते भजी तयार करायची आहेत. म्हणजेच वेगळं एक्स्ट्रा पाणी आपल्याला यात घालावे लागणार नाही. आपला हातसुद्धा गरम असतो. त्याच्या ओभेने याला छान असं पाणी सुटतं. बघू शकता सुरुवातीपेक्षा थोडंसं ओलसर किंवा थोडंसं आणि कन्सिस्टन्सी कमी झाल्यासारखं तुम्हाला दिसतं असेल. असं हे छान ओलसर झालं की यामध्ये 2 चमचे तांदूळाचे पीठ घालणार आहोत. तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा 1-2 चमचे वापरला तरी सुद्धा चालेल, जेणेकरून तुमची भजी अशी कुरकुरीत तयार होते. आता ज्या वाटीने तुम्ही 1 वाटी कोबी घेतलेला होता ना, अगदी त्याच वाटीने इथं आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तर बेसन पीठ आपण यामध्ये सगळं वापरलेलं आहे. म्हणजेच 1 वाटी कोबीच्या भज्यासाठी आपण इथे अर्धी वाटी बेसनाचे पीठ वापरलेले आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं. असा हा छान घट्टसर गोळा होईपर्यंत आपण मळून घेतलेला आहे. तर असं हे मस्त पिठाचा गोळा आपल्याला मळून झालेला आहे. अजिबात इथे आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही. हातावर घेतलं की असं हे छान भज्याप्रमाणे हे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. तर असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता तुमच्यापैकी बरेच जणांना बेसन पीठ चालत नाही. मूग डाळीचे पीठ किंवा मिश्र डाळीचे पीठही इथे अगदी सारख्याच पद्धतीने वापरून पण ही भजी तयार करू शकतात. पटकन गरम-गरम भजी करायला सुरुवात करायची. तेल छान इथे कडकडीत गरम झालेलं आहे. कडकडीत तेलामध्येच तुम्हाला ही भजी घालायची आहे आणि सुरुवातीला खूप जास्त एका वेळेस भजी घालू नका. 4 ते 5 घालायचे आहेत. बाहेरून मस्त कुरकुरीत होतं, पण आतून थोडंसं ओलसर किंवा कच्चं राहतं. ते कशामुळे माहिती आहे का? सुरुवातीला तुम्ही तेल कडकडीत गरम करता आणि मोठ्या आचेवर तुम्ही ही भजी तळून घेता. वरून मस्त सोनेरी किंवा क्रिस्पी होतं, मात्र आतून ते कच्चं राहतं. म्हणून सुरुवातीला छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये भजी घालून मध्यम आचेवर आपल्याला साधारण वर-खाली करत 7 ते 8 मिनिटांमध्ये दोन्ही बाजूंनी मस्त सोनेरी रंगामध्ये भजी तळून घेणार आहोत. रंग बघू शकता. आता ही भजी बघून कोणीही विश्वास ठेवणार नाही की ही भजी तुम्ही कोबीची बनवली आहेत आणि कोबी खूप जास्त पौष्टिक आहे.
कॅल्शियम आणि फायबरने भरपूर कोबीची कुरकुरीत भजी यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी करून पहा. कशी झाली कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. नवीन असेल अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन त्रिशाली किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल घंटा नक्की क्लिक करा. म्हणजे असे सगळे युनिक इंटरेस्टिंग रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि आपल्या सगळ्या रेसिपी सगळ्या पहिल्यांदा तुम्हाला बघता येईल.